हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्यांना 2025 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी सेल कडनं घेण्यात येणारी बीएड सीईटी, जनरल आणि ईएल सीईटी द्यायची आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये नवीन लाईव्ह बॅच सुरू करत आहोत. मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महासीईटी सेलच्या नवीन नोटिफिकेशन नुसार महाबीएड सीईटी आणि ईएल सीईटी या एक्झाम्स ज्या आहेत 24, 25, 26 मार्च या दिवशी घेण्यात येणार आहेत. आणि या एक्झामचे रजिस्ट्रेशन पण 28 तारखेपासून चालू झालेले आहेत. 28 डिसेंबर पासून हे रजिस्ट्रेशन सुरू झालेत आणि 28 जानेवारी पर्यंत हे रजिस्ट्रेशन चालणार आहेत. आणि मित्रांनो, जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे साधारणतः 2 महिने या एक्झाम साठी शिल्लक आहेत. जर आपल्याला या वेळेमध्ये चांगले एज्युकेटर्स, चांगला गायडन्स, चांगलं स्टडी मटेरियल मिळालं तर आपल्याला ही एक्झाम क्रॅक करणं अतिशय सोपं होईल. आणि मित्रांनो, आपल्याला जी गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेऊन बीएड करण्याची इच्छा आहे ती इच्छा तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. आणि मित्रांनो, त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन क्लासने ही बॅच सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. म्हणजेच तुमचा जो सिलेबस आहे, मेंटल ॲबिलिटी, टीचिंग ॲप्टिट्यूड आणि जनरल नॉलेज या सगळ्या सब्जेक्ट वरती इथे डेली लाईव्ह क्लासेस घेतले जातात. आणि हे जे क्लासेस असतात ते इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असतात. म्हणजे ज्यावेळेस क्लास सुरू असतो त्यावेळेस तुम्ही तुमचे जे एज्युकेटर असतील, तुम्हाला जे शिकवत असतील त्यांना प्रश्न विचारू शकता. तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला जर एखादा टॉपिक समजला नसेल तर तो टॉपिक तुम्ही रिवाइज पण करून घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, जे विद्यार्थी समजा वर्किंग असतील किंवा ज्यांना लाईव्ह क्लास अटेंड करायला पुरेसा वेळ नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे लाईव्ह क्लासेस आहेत हे क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण अवेलेबल होतात. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळेनुसार तो लाईव्ह क्लास पाहून तुमचं प्रिपरेशन करू शकता. त्यानंतर मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला जर एक्स्ट्रा स्टडी करायचा असेल तर तुम्ही त्या व्हिडिओ लेक्चर्स मधून तुमचा एक्स्ट्रा स्टडी किंवा ऍडव्हान्स स्टडी, तुम्हाला जर समजा लाईव्ह बॅच मधला टॉपिक तुम्ही करताय पण तुम्हाला पुढचाही टॉपिक करायचा आहे, पुढचाही स्टडी करून ठेवायचा आहे, तुमच्याकडे तेवढा वेळ अवेलेबल आहे, त्यावेळेस तुम्ही त्या व्हिडिओ लेक्चर्स मधून पुढचा सिलेबस सुद्धा कव्हर करू शकता. तर मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती अपडेटेड नोट्स मिळणार आहेत. जो सिलेबस महाराष्ट्र सीईटी सेलने प्रिस्क्राईब केलेला आहे तो पूर्ण सिलेबस अपडेटेड स्वरूपामध्ये तुम्हाला त्या नोट्स मध्ये दिला जाणार आहे. कारण मित्रांनो, आपण जे स्टडी मटेरियल यूज करतो त्या स्टडी मटेरियल वरतीच आपलं प्रिपरेशन मेनली डिपेंड असतं. जर आपल्याला स्टडी मटेरियल चांगलं मिळालं तर आपण नक्कीच त्या एक्झामचा स्टडी चांगल्या पद्धतीने करू शकतो. जर आपल्या नोट्स पुरेसा सिलेबस कव्हर करत असतील, संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये जर अवेलेबल असेल तर कुठलाही टॉपिक आपल्या हातून सुटत नाही आणि एक्झाम मध्ये आपण मॅक्सिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो. आणि ऑब्विसली आता आपल्याला माहिती आहे की ह्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन्स अटेम्प्ट करून मॅक्सिमम स्कोर या एक्झाम मध्ये करता येऊ शकतो. जेणेकरून तुमचं जर चांगलं पर्सेंटाईल आलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. त्यानंतर मित्रांनो, आपल्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या स्टेपमध्ये मॉक टेस्ट ही एक महत्वाची गोष्ट असते. कारण आपण फक्त जर प्रिपरेशन करतोय आणि आपल्याला जर कळत नाही की आपलं प्रिपरेशन कशा पद्धतीने होतंय किंवा आपण अजून किती प्रिपरेशन करायला पाहिजे, किती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे, हे आपल्याला टेस्ट दिल्यानंतरच समजतं. टेस्टच्या रिझल्टवरनं आपल्याला लक्षात येतं की आपण कुठल्या टॉपिकचं किती प्रिपरेशन करायला पाहिजे. तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये प्रोव्हाइड करतं. टॉपिक वाईज तुम्हाला इथे मॉक टेस्ट असतात. आता तुम्ही पर्टिक्युलर एखादा सब्जेक्ट केला, त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझं प्रिपरेशन किती झालंय ते मी क्रॉस चेक करावं, त्यासाठी तुम्ही या मॉक टेस्ट देऊन सुद्धा तुमचं प्रिपरेशन व्हेरीफाय करू शकता. आणि मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक्झाम मध्ये फक्त एमसीक्यू विचारले जातात आणि या एमसीक्यू ची प्रॅक्टिस करण्यासाठी ऑब्विसली आपल्याकडे एक एमसीक्यू ची बँक असणं महत्वाचं आहे, एक एमसीक्यू चा सेट असणं महत्वाचं आहे. तर हीच गोष्ट लक्षात घेऊन ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्हाला या बॅचच्या स्टडी मटेरियल मध्ये 2000 पेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरती एमसीक्यू पण प्रोव्हाइड केले जातात, जेणेकरून तुमची एमसीक्यू ची पुरेशी प्रॅक्टिस होते. त्यानंतर तुमचा जो माइंडसेट आहे तो एमसीक्यू सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने प्रिपेअर होण्यासाठी या क्वेश्चन बँकची हेल्प तुम्हाला होते. तर मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे लाईव्ह क्लास असेल, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स असतील, नोट्स असतील, मॉक टेस्ट आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरचे जे एमसीक्यू आहेत,
या सगळ्या गोष्टी तुम्हाला 4-5 ठिकाणी पाहण्याची गरज नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि ते पण तुम्हाला या गोष्टी ग्लोबल ऑनलाईनचं जे ऑफिशियल ॲप आहे त्या ॲपमध्ये तुम्हाला हे सगळं एकाच ठिकाणी मिळेल. त्याच्यामध्ये तुमचा कोर्स असेल, कोर्सच्या अंडर वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये तुम्हाला या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या असतात. त्यामुळे तुमचा जो वेळ आहे तो या ठिकाणी वाचतो आणि तुम्हाला ज्या वेळेस जे मटेरियल पाहिजे ते क्विकली तुम्ही ऍक्सेस करू शकता. आणि मित्रांनो, ही जी बॅच आहे ना ती तब्बल 2 महिने चालणार आहे. म्हणजे तुमची एक्झाम होईपर्यंत ही बॅच चालणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, बीएड सीईटी आणि ईएलसीटी या दोन्ही एक्झाम मध्ये ग्लोबल ऑनलाईनचा जो रिझल्ट आहे तो वर्षानुवर्षे खूप चांगला राहिलेला आहे. आमचे अनेक विद्यार्थी जे आहेत ते आजच्या घडीला, आजच्या तारखेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्यांचा कोर्स कंप्लीट आहे. सुरुवातीच्या बॅचचे जे आमचे स्टुडंट्स होते ते आजच्या घडीला वेगवेगळ्या ठिकाणी टीचर्स म्हणून सक्सेसफुली कार्यरत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचंही हे स्वप्न असेल की मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, मला चांगल्या कॉलेजमध्ये बीएड करायचंय आणि बीएड करून टीचिंग या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर घडवायचंय, तर त्या गोष्टीसाठी ही एक चांगली संधी तुम्हाला देण्यात येत आहे. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या एक्झाम प्रिपरेशनच्या प्रत्येक स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत आहे. ग्लोबल ऑनलाईनचे एक्सपर्ट एज्युकेटर तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला काही अडचणी आल्या, तुम्हाला काही प्रश्न समजत नसतील तर तुम्ही त्या गोष्टी आमच्या एज्युकेटर्स सोबत शेअर करू शकता आणि तुमचं जे सोल्युशन आहे त्या प्रॉब्लेमचं ते मिळवू शकता. मित्रांनो, प्रश्न येतो की मग ही बॅच जी आहे ती जॉईन कशी करायची. तर मित्रांनो, नंतर प्रश्न येतो की ही बॅच जॉईन कशी करायची. तर ही बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. त्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तुम्ही त्या बॅच विषयी डिटेल समजून घेऊ शकता. त्यानंतर त्या बॅचला जॉईन करू शकता. तसंच तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप सर्च करा. तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ॲप दिसेल, ते तुम्ही डाउनलोड करा. तुमच्या फोनमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये ते इन्स्टॉल करा. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरने त्यामध्ये रजिस्टर करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन नंतर तुम्ही त्या ॲपमध्ये तुमचा जो कोर्स आहे, बीएड जनरल सीईटीचा कोर्स असेल किंवा बीएड ईएलसीटीचा कोर्स असेल, तो तुम्ही तिथे सर्च करू शकता. सर्च करून त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की काय कंटेंट दिलेलं आहे आणि तो कोर्स तिथे पण तुम्ही परचेस करू शकता. त्यामुळे ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही या कोर्सचे अजून डिटेल्स पाहू शकता. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे, ही जी तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे, त्या बॅचसाठी फीज जी आहे ती फक्त 2,000 रुपये आहे. म्हणजे या 2,000च्या फी मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, डेली लाईव्ह क्लासेस, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, 2,000 पेक्षा अधिक एमसीक्यू, हा सगळा डाटा तुम्हाला या फीज मध्ये मिळतोय. आणि ही जी बॅच आहे ती आपण 13 जानेवारी 2025 म्हणजेच येत्या सोमवारपासून सुरू करणार आहोत. आणि इन केस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ 14, 15, 16 जानेवारीला जरी पाहत असाल तरीही त्यावेळेस तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तर तुम्हाला सांगितलं आहे, बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुमच्या नंबरने रजिस्टर करा. इन केस तुम्हाला परचेसमध्ये काही अडचण आली तर तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती पण व्हॉट्सअप करून तुमच्या क्वेरीचं रिझोल्युशन मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि आपलं जे गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्णत्वास न्या. तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.